PYQच्या सिरीजमध्ये आज आपण परत सॉल्व्ह करतो एक मॅट्रिक्सचा क्वेश्चन। यामध्ये आपल्याला 3 इक्वेशन दिले आहेत, त्यामध्ये 2 अननोन आहे, एक आहे लॅम्बडा आणि एक आहे म्यू। आणि आपल्याला विचारलं आहे की हे 3 इक्वेशनमध्ये लॅम्बडा आणि म्यूची अशी व्हॅल्यू फाइंड करा ज्यामध्ये या इक्वेशनला एकही सोल्युशन नाही पाहिजे किंवा असेल तर युनिक म्हणजे एक सिंगल सोल्युशन असलं पाहिजे, एक्सचं वायचं आणि झेडचं एकच सोल्युशन किंवा इन्फायनाइटली मेनी सोल्युशन। आता ही कंडिशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण यूज करणार आहे रँक ऑफ मॅट्रिक्स। त्यासाठी आधी आपण 3 आपले मॅट्रिक्स लिहून घेऊ। आपला एक मॅट्रिक्स आहे ए। या मॅट्रिक्समध्ये आपण एक्स वाय झेडचे कोएफिशियंट लिहिणार आहे। इथे आहे 1 1 आणि 1, तर आपले पहिले कोएफिशियंट आहे 1 1 आणि 1। दुसरा कोएफिशियंट आहे 1 2 आणि 3, 1 2 आणि 3। तिसरा आहे 1 2 आणि लॅम्बडा, सो 1 2 आणि लॅम्बडा। हा आपला मॅट्रिक्स ए। दुसरा आपल्याकडे मॅट्रिक्स आहे एक्स, ज्याला आपण म्हणतो व्हेरिएबल मॅट्रिक्स, तो आहे एक्स वाय आणि झेड। आणि शेवटी आपल्याकडे आहे बी मॅट्रिक्स, ज्याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 6 10 आणि म्यू। आता क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक नवीन मॅट्रिक्स तयार करणार आहे, त्याला आपण म्हणतो ए ॲडज्युगेट बी, ठीक आहे। आणि यामध्ये लिहायला खूप सोपी गोष्ट आहे। एक ॲडज्युगेट बी, ए ॲडज्युगेट बी लिहायसाठी काय करायचं आहे, मॅट्रिक्स बीला ए सोबत चिटकवायचा आहे। म्हणजे हा जर मॅट्रिक्स माझा असेल 1 1 1 1 2 3 आणि 1 2 लॅम्बडा, यामध्ये तुम्हाला फक्त आणखी एक मॅट्रिक्स ॲड करायचा आहे, वेल्ड करायचा, चिटकवायचा एक्सेट्रा, जे तुम्हाला वाटेल ते, तो झाला तुमचा मॅट्रिक्स बी। आणि मॅट्रिक्स बीची व्हॅल्यू आहे आपली 6 10 आणि म्यू। हे झालं आपला ॲडज्युगेट मॅट्रिक्स। आता सिम्पली आपल्याला करायचं काय, आपल्याला करायचं आहे की या जो मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्समध्ये आपल्याला त्याला बनवायचं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स। अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्ससाठी ही व्हॅल्यू 0 पाहिजे, नंतर या 2 व्हॅल्यू 0 करायच्या। आणि ते कसं करायचं आहे, यूजिंग रो और कॉलम ऑपरेशन्स। मग सिम्पलची गोष्ट आहे, ही माझी पहिली रो आहे, ही माझी दुसरी रो आहे आणि ही माझी शेवटी तिसरी रो आहे। जर मी या दुसऱ्या रोमधून पहिल्या रोला सबट्रॅक्ट केलं तर 1 - 1 का भेटणार आहे 0। तर आपलं सगळ्यात पहिलं ऑपरेशन करणार आहे R1 R2 चेंज करायचं आहे, कशामध्ये की R2मधून आपल्याला R1 मायनस करायचं आहे। आणखी सेकंड कंडिशन काय करू शकतो आपण, याला पण 0 करू शकतो। याला पण 0 करायचं असेल म्हणजे तिसऱ्या रोमधून आपण पहिली रो सबट्रॅक्ट करणार। ते कशी करायची, तुम्ही बाय डिफॉल्ट आपण असं पण करू शकतो की या दोघांना सबट्रॅक्ट करू शकतो। तर हा 1 आणि 1 0, हा 2 आणि 2 0 आणि या लॅम्बडा -3, म्हणजे बेसिकली आपण डायरेक्ट 3 मधून 2 सबट्रॅक्ट करायची, चालेल एका स्टेपमध्ये। सो R3 चेंजेस टू R3 मायनस R2। आता बघा आपला मॅट्रिक्स चेंज कसा झाला, कुठला मॅट्रिक्स आहे आपला ए ॲडज्युगेट बी, त्याला आपण लिहिलं कसं आहे। आता ऑपरेशन परफॉर्म करायचे, पहिल्या रोला चेंज केला आहे का आपण, नाही, ही रो दुसरी आणि ही रो तिसरी आहे, पहिला रो आहे तशीच आहे। सो 1 1 1 आणि हा 6 तसाच राहिला। चेंज कशाला केला आहे आपण, दुसऱ्या रोला केला आहे की दुसऱ्यामधून पहिली रो सबट्रॅक्ट केली आहे। सो 1 - 1 0, या 2मधून हा 1 गेला तर 1, 3मधून 1 गेला 1, 10मधून 6 गेले 4। नंतर तिसऱ्या रोमधून आपण दुसरी रो सबट्रॅक्ट केली आहे, तर 1 - 1 0, 2 - 2 0 आणि लॅम्बडा -3। आणि इथे आहे म्यू -10, याला याला चेक करायचं नाही, आपली ही व्हॅल्यू आहे। सो म्यू -10, इथे आपण चेंज करतो ऑपरेशन, इथे ऑपरेशन केलेलं नाही। तर फायनली आपल्याकडे जो इम्पॉर्टंट मॅट्रिक्स आला आहे तो अशा प्रकारे आहे, ए ॲडज्युगेट बी इक्वल्स टू, हा झाला 1 1 1, इथे आहे 6, हा 0 1 1 आणि 0 0, लॅम्बडा -3, इथे 4 आणि इथे म्यू -10। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याकडे आहे, आपल्याला पाहिजे तो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स। बघा या ट्रायंगलमध्ये सगळे आपले 0 भेटले, म्हणजे हा कुठला मॅट्रिक्स झाला, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स। आता आपल्याकडे जे इम्पॉर्टंट कंडिशन्स आहे, कुठल्या कंडिशन आहे, पहिली कंडिशन आहे फॉर नो सोल्युशन, एकही सोल्युशन नाही पाहिजे, फॉर नो सोल्युशन। नो सोल्युशनसाठी आपल्याला कंडिशन काय की रँक ऑफ मॅट्रिक्स ए आणि रँक ऑफ मॅट्रिक्स ए ॲडज्युगेट बी हे सारखे नाही पाहिजे। सारखे नाही पाहिजे म्हणजे या मॅट्रिक्सची रँक आणि या पूर्ण मॅट्रिक्सची रँक सारखी नसली पाहिजे। आता ते केव्हा पॉसिबल आहे, ते पॉसिबल करण्यासाठी काय करावं लागेल की या 2 व्हॅल्यूला चेक करायचं आपल्याला। आता बघा, जर ह्या दोन्हीही व्हॅल्यू 0 झाल्या म्हणजे खालची रो काय झाली, पूर्ण
0 झाली, तर वरती नॉन झिरो रोज आहे किती 2, तर दोन्ही मॅट्रिक्सची रँक किती होईल, सारख्या होईल, किती 2. पण आपल्याला रँक सारख्या नाही पाहिजे, डिफरंट पाहिजे. म्हणजे याची रँक एक कमी करायची आणि याची रँक एक वाढवायची नाही, म्हणजे आहे तेवढीच. याची जर रँक कमी करायची आहे तर मला हे पूर्ण रोमध्ये किती पाहिजे, 0. तर जर रँक दोघांची सेम करायची नसेल तर रँक ऑफ ए शुड बी इक्वल्स टू 2 आणि रँक ऑफ ए ॲडज्युगेट विथ शुड बी इक्वल्स टू 3. याला जर 3 करायचं असेल तर सिम्पल कंडिशन काय की लॅम्बडा म्यू शुड नॉट बी इक्वल्स टू 10, म्हणजे हा 0 होणार नाही, पहिली गोष्ट फिक्स झाली. आणि सोबत याला आपल्याला 0 करायचं आहे, कारण की हा जर 0 झाला तर या अंदरच्या ए मॅट्रिक्समध्ये फक्त किती राहणार आहे, 2 नॉन झिरो रोज. सो देअरफॉर लॅम्बडा -3 किती असायला पाहिजे, 0. म्हणजे जर लॅम्बडा इक्वल टू 3 असेल आणि म्यू इक्वल टू नॉट इक्वल टू 10 असेल तर आपण काय म्हणू शकतो, गिवन कंडिशनमध्ये आपल्याला किती आहे, नो सोल्युशन, एकही सोल्युशन नाही. सेकंड केस काय होती आपली, सेकंड केससाठी काय होता, युनिक सोल्युशन. आता युनिक सोल्युशन जरी कंडिशन काय, त्यात खूप सिम्पल कंडिशन आहे की दोन्ही मॅट्रिक्सच्या रँक काय असल्या पाहिजे, सारख्या असल्या पाहिजे. पण इथे पण सारख्या रँक होते, आणखी जी कंडिशन येईल इथे पण सारख्या रँक पाहिजे. या कंडिशनमध्ये सारख्या रँकची गोष्टच नाही, रँक सेम नाही पाहिजे. युनिक सोल्युशनसाठी आपल्याला काय पाहिजे, दोन्ही जे मॅट्रिक्स आहेत त्याच्या रँक कशा पाहिजे, सारख्या पाहिजे. पण सोबत हे किती असले पाहिजे, इक्वल टू नंबर ऑफ व्हेरिएबलच्या बरोबर. आता किती व्हेरिएबल आहे आपल्या इक्वेशनमध्ये, एक एक्स आहे, एक वाय आहे आणि एक झेड आहे. जर दोघांची रँक आपल्याला सेम करायची असेल तर आपण काय करणार आहे, रँक ऑफ ए शुड बी इक्वल्स टू 3 आणि रँक ऑफ ए ॲडज्युगेट बी शुड बी इक्वल्स टू 3. दोन्ही जर रँक इक्वल करायची असेल म्हणजे खालची पूर्ण रो काय पाहिजे, नॉन झिरो रो पाहिजे. खालची काय पाहिजे, नॉन झिरो रो. म्हणजे ही जी लॅम्बडा -3 आहे, दिस शुड नॉट बी इक्वल टू 0, म्हणजे लॅम्बडा शुड नॉट बी इक्वल्स टू 3. हे तर फिक्स झालं. आता म्यूचं काय करायचं, मग म्यूवर थोडं लक्ष द्या. बघा हा तर 0 होणार आहे का कधी, आता ही व्हॅल्यू 0 होत नाही आहे का बरं, कारण की लॅम्बडा कधी 3 होणार नाही. लॅम्बडा 3 नाही झाला म्हणजे ही 0 होणार नाही. मग या पूर्ण रोमध्ये ऑलरेडी आपल्याकडे नॉन झिरो रो आहे, म्हणजे या पूर्ण रोमध्ये बाकी नंबर जरी 0 झाले तरी एक नॉन झिरो व्हॅल्यू आहे, म्हणजे याचा काहीही फरक पडत नाही या व्हॅल्यूवर. मग ही 0 असू द्या किंवा नसू द्या, ही ऑलरेडी नॉन झिरो आहे, म्हणजे ही पूर्ण रो काय आहे, नॉन झिरो. सो याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, सेम कंडिशन आहे फॉर एनी व्हॅल्यू ऑफ म्यू, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ म्यू. म्यूची कुठली व्हॅल्यू असू द्या, जर हा लॅम्बडा -3 0 होत नसेल म्हणजे पूर्ण रो काय झाली, नॉन झिरो. आणि नॉन झिरो रो म्हणजे काय होते, रँक ऑफ मॅट्रिक्स. आता काही कंडिशनमध्ये तुम्ही याला असं पण लिहू शकता की म्यू बिलॉंग्स टू रिअल नंबर, कुठलाही रिअल नंबर चालेल, त्यांना काही फरक पडणार नाही. आणि शेवटची तिसरी कंडिशन जी आपल्याकडे आहे, तिसरी कंडिशन काय सांगते, इन्फानाइटली मेनी सोल्युशन. इन्फानाइटली मेनी सोल्युशन. आता यासाठी खूप इझी आहे. खूप सोल्युशन पाहिजे म्हणजे पहिली गोष्ट सोल्युशन पाहिजे म्हणजेच दोघांची रँक असू शकते, बरोबर असली पाहिजे. आता युनिक सोल्युशनसाठी रँक तर व्हेरिएबलच्या बरोबर आहे. मग 3 जर ऑलरेडी ठेवला आपण तर आपली वरची कंडिशन झाली, म्हणजे 3 नाही पाहिजे. मग वाढणार आहे काय, वाढू शकत नाही, कारण की मॅट्रिक्समध्ये 3च व्हॅल्यू आहे आपल्याकडे, 3च रो आहे, व्हॅल्यू वाढणार नाही. म्हणजे काय होणार आहे, रँक ऑफ मॅट्रिक्स जी आहे नंबर ऑफ व्हेरिएबलच्या नुसार कमी होईल. आणखी किती व्हेरिएबल होते, 3 पेक्षा कमी झाली पाहिजे, लेस दॅन 3. 3 पेक्षा कमी किती होणार, 2 होऊ शकते. मग त्यासाठी आपली कंडिशन काय होईल, जर ही आपल्याला रँक मॅट्रिक्स 2 करायची आहे म्हणजे खालची पूर्ण व्हॅल्यू काय झाली पाहिजे, दोन्ही व्हॅल्यूज 0 व्हायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ शुड बी लेस दॅन इक्वल टू 2, म्हणजे रँक ऑफ ए आणि रँक ऑफ ए ॲडज्युगेट बी शुड बी इक्वल्स टू 2. 3 पेक्षा छोटं काय होणार आहे, 2. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही व्हॅल्यू 0 करायच्या आहे. म्हणजे लॅम्बडा -3 शुड बी इक्वल्स टू 0 अँड म्यू -10 शुड बी इक्वल्स टू 0. म्हणजे लॅम्बडा इक्वल्स टू 3 झाला पाहिजे आणि म्यू पण इक्वल्स टू किती झाला पाहिजे, 10. ह्या जर 2 व्हॅल्यू आपण पुट केल्या तर आपल्या इक्वेशनमध्ये हे व्हॅल्यू काय होणार, 0 आणि हे पण काय होणार, 0. जर दोन्ही 0 झाल्या म्हणजे हा मॅट्रिक्स काय होणार, मॅट्रिक्समधली खालची रो 0. जर पूर्ण रो 0 झाली तर दोन्ही मॅट्रिक्समध्ये काय उरलं आहे, फक्त नॉन झिरो रोज किती, 2. म्हणजे दोघांच्या रँक किती झाल्या,
रँक 2 झाल्या आणि रँक इक्वल आहे म्हणजे त्याला सोल्युशन आहे, पण व्हेरिएबलपेक्षा कमी आहे म्हणजे किती झाले इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. तशा प्रकारे आपण तिन्ही केस डिस्कस केलेल्या आहेत.